नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात बहुचर्चित असणारी एक भरती ती म्हणजे वनसेवक पदभरती। वन विभागामार्फत ही भरती प्रथमच घेतली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येत होते की भरती कधी होणार, याविषयी थोडंसं स्पष्टीकरण राज्याचे वनमंत्री यांनी सुद्धा दिलं आहे, ते आपण समोर व्हिडिओमधून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमादरम्यान अशी माहिती दिली होती की फॉरेस्ट खात्यात रिक्त असलेल्या सर्व पदांची भरती केली जाणार आहे आणि ही भरती लवकरात लवकर होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली होती। आता कोणकोणती पदे भरली जाणार आहे याविषयी काय अपडेट आहे आपण समोर व्हिडिओमधून पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधींची सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर आपल्याच व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळत असते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवक तर ह्या दोन्हीही भरती एकदाच निघणार आहे। तर आता सर्वात बहुचर्चित असणारं पद याच वर्षी निर्माण करून या पदाची भरती केली जात आहे, ते पद म्हणजे वनसेवक। वनसेवक म्हणजे वनमजूर। या लोकांना अगोदर रोजंदारीप्रमाणे जंगलात कामावर नेऊन त्यांना हजेरीप्रमाणे पैसे दिले जात असे, पण आता वनसेवक हे पद गट ड संवर्गातून भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार त्यांची वेतन श्रेणी सुद्धा आता 15,000 ते 47,000च्या दरम्यान असणार आहे। जेमतेम 9 ते 10,000 पदे भरण्यात येणार आहे। त्यासोबतच वनरक्षक पदाची 1200 ते 1500च्या दरम्यान भरती सुद्धा केली जाणार आहे। मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की भरती कधी होणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच पोलीस भरतीविषयी 1-2 दिवसा अगोदरच एक अपडेट आली होती की एप्रिल मे महिन्याचा उन्हाळा, जून जुलै महिन्याचा पावसाळा या दरम्यान भरती होणे किंवा भरती घेणे अशक्य आहे। त्यामुळे पोलीस भरती सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर पोलीस भरतीला सुरुवात होणार असल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळाली होती। आता त्यानुसार आपण असा अंदाज लावू शकतो की पोलीस भरती ही अगोदर होईल आणि त्यानंतर फॉरेस्ट खात्याची भरती निघणार आहे आणि भरती निघाल्यावर सुद्धा वनसेवक या पदासाठी पात्रता मागितलेली आहे। त्यावर विद्यार्थी काय तोडगा काढतील किंवा सरकार याचा निर्णय मागे घेतील का? सरकारने वनसेवक या पदासाठी जास्तीत जास्त 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच अर्ज मागवले आहेत आणि मुलं 12वीच्या वर शिकलेले असतील त्या मुलांना वनसेवक या पदांकरिता अर्ज करता येणार नाही। तर विद्यार्थ्यांचं मत असं आहे की आम्ही शिकून गुन्हा केला की काय, आम्ही जास्त शिक्षण घेऊन गुन्हा केला की काय, त्यामुळे आम्हाला शिक्षणाची अट ही 12वी पास नसली पाहिजे। थोडासा वेळ या भरतीला लागणारच आहे, शासनाला आपला निर्णय बदलावा लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर जास्त शिकले असाल तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा अर्ज भरता येणार आहे। सरकारला हा 12वी पास, फक्त 12वी पास हा निर्णय बदलावाच लागणार आहे। तर मित्रांनो, वनसेवक या पदाची वन विभागाकडून रिक्त पदाची माहितीसुद्धा मागवलेली आहे। 9 ते 10,000 वनसेवक या पदाची भरती होणार आहे आणि 1200 ते 1500च्या जवळपास वनरक्षक पदांची भरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सदैव पॉझिटिव्ह थिंकिंगच्या सोबत जा। विद्यार्थी मित्रांनो, भरती ही 100% होणार आहे। थोडासा उशीर होईल पण भरती मात्र नक्की होईल। विद्यार्थी मित्रांनो, जशी भरतीची जाहिरात येईल तसा व्हिडिओ बनवून मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत। नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या सर्व संधीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत मिळत असते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रिक्त पदांची माहिती, वनसेवक या पदाच्या रिक्त पदाची माहिती असलेला एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत, ते तुम्ही अवश्य पाहून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।